नमस्ते मैत्रिणींनो, आज मी घेऊन आलेली आहे 31 डिसेंबर स्पेशल थाळी. त्यासाठी पूर्ण आपण थाळी बघूयात. हे बघा, ही छानशी थाळी. सर्वप्रथम आपण एका कुकरमध्ये वाटाणे घेऊयात. भिजत घातलेले वाटाणे आहेत. त्यामध्ये बटाटे सोलून घातलेले आहेत कट करून. पाणी घालायचं आता. आणि थोडं चवीनुसार मीठ घालूयात. आपण पूर्ण जेवण बघतो आहे आज. गॅस चालू करूया आणि कुकरवर ठेवून देऊया. आणि कुकरच्या 2 ते 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवर. आता आपण एका बाउलमध्ये पुऱ्यांसाठी पीठ करूयात. तर त्यासाठी बीट हे सोलून किसून घ्यायचं आहे. हे बघा, हे आता पूर्ण किसून झालेलं आहे. थोडंसं राहिलेलं आहे ते काढून घेऊयात. हे बघा, आता हे काढून घ्यायचं आहे. हे बघा, हे बीट किसलेलं आहे. त्यामध्ये गहू पीठ टाकूयात. थोडा रवा, पाववाटी, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि ओवा आणि सफेद तीळ अजून 1 चमचा. असे 2 चमचे छोटे टाकलेले आहेत. आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडं पाणी घालून आपण जशी कणिक मळतो तसं मळून घेऊयात. चांगलं घट्ट मळून घ्यायचं आहे. हे बघा, आता हे मळून झालेलं आहे. आपलं बाकी होईपर्यंत ते चिमण्याकरता ठेवून देऊ. आता हे बघा, माझ्या कुकरच्या शिट्या झालेल्या आहे. आपण गॅस बंद करायचा आहे. कुकर गार करायला ठेवूयात. आता आपण तांदूळ धुवून घेतलेले आहेत. आता ते गॅसवर ठेवायचं. भात होईल. आता झाकण ठेवूयात. आता तिकडे शिफ्ट केलं. त्यासाठी आपण मसाला करूया. लसूण, कांदा, खोबरं आणि थोडे हळदीचे तुकडे हा मसाला करून घेऊ. ते चांगलं मिक्स करून भाजून घेऊयात. बघा, हे चांगलं भाजून झालेलं आहे. आता त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकूयात. कोथिंबीर टाकून आता 2 मिनटं परत थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे चांगलं भाजून झालेलं आहे. गॅस बंद करूयात आणि थंड व्हायला ठेवायचं. आता हे बघा, हे श्रीखंड आहे. श्रीखंड मी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे पूर्ण दाखवलेलं नाही. बांधून घेतलेलं आहे आणि त्याचं पाणी काढून हे घेतलेलं आहे. त्याच्यात मी साखर टाकली, वेलची पूड टाकलेली आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता बघा, हा थंड झालेला आहे. मिक्सरला फिरवून घेऊयात. आता हे बघा, हे फिरवून झालेलं आहे. आता कढई ठेवू गॅसवर. ती गरम करूयात. चांगले तापू द्या. त्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं आहे, 2 चमचे. हे बघा, आता मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की जिरं टाकायचं. जिरं तडतडली. आता लसूण टाकायचे ठेचलेले. आता हे बघा, हे कांदा कापलेला आहे तो टाकायचा आहे. कांदा चांगला मिक्स करून घेऊयात. आता आपण हे टोमॅटो कापलेले आहेत ते टोमॅटो टाकूयात आणि चांगलं मिक्स करूया. आणि हे पटकन शिजण्यासाठी मीठ टाकायचं त्याच्यात थोडंसं. आपल्या चवीनुसार टाकून द्यायचं. आणि हे बघा, आता हा मसाला आहे ना
तो टाकलेला आहे. आता हे चांगलं मिक्स करूयात. हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्येच आता आपण सुके मसाले टाकूयात. हे बघा, हे धनिया पावडर आहे, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, काश्मीरी लाल तिखट, हळद पावडर, गरम मसाला आणि हिंग. आता हे चांगलं मिक्स करूयात. अशा पद्धतीने चांगलं मिक्स करायचं. हे बघा, सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. आणि आपण ना हे जे आपण हे उकडलेलं आहे ना वाटाणा, त्याच्यातलं 2 चमचे पाणी याच्यामध्ये ओतायचं. हे बघा, आणि हे परत मिक्स करून घेऊयात. हे बघा, असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगले मसाले शिजले गेले पाहिजेत. आता हे बघा, आता आपण हे बॅटर ह्याच्यामध्ये ओतूयात. सगळं ओतायचं आणि चांगलं मिक्स करूयात. अशा पद्धतीने चांगलं मिक्स करायचं. त्याला उकळी येऊ द्या. उकळी आली. आता इकडं आपण वरणाला डाळ लावूयात. डाळ टाकलेली आहे 2, त्याच्यामध्ये टोमॅटो, मीठ आणि हळद, आणि हा कुकर आपण झाकण लावून ठेवूयात. तोवर इकडं आता ह्याला उकळी आलेली आहे. त्याला 3 शिट्या काढून घ्यायच्या. आता उकळी आलेली आहे. ह्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकूयात. हे बघा, चिरलेली कोथिंबीर टाकायची. आता गॅस बंद करायचा आहे. आता ही जरी पातळ दिसली तर थोड्या वेळाने गार होईल, तशी घट्ट होईल. आता एका पॅनमध्ये तूप टाकूयात. तूप वितळलं की तांदूळ, हे तांदूळ गावठी आहेत, धुवून सुकवून ठेवलेले आहेत, आणि त्यामध्येच खोबरं टाकायचं आहे. हे चांगलं भाजून घेऊया. हे बघा, असं तांदूळ फुलेपर्यंत भाजायचं. हे बघा, अशा पद्धतीने भाजायचं. हे आता गार करून घेऊयात. आता एका पातेल्यामध्ये दूध गरम करायला ठेवूयात. दूध चांगलं गरम होऊ द्या. हे बघा, आता ही पावडर करून घेतलेली आहे आपण. तांदळाची ना, तांदूळ खोबऱ्याची पावडर केली. आता थोडी वेलची पूड. आता दुधाला उकळी आलेली आहे. आता आपण हे जी तांदळाची पावडर केली आहे ना, ती याच्यामध्ये ओतायची. सगळे ओतायचे आणि चांगलं मिक्स करायचं. आणि हे बघा, हे जे आपण तांदूळ भरडले होते ना, त्याच्यामध्येच पाणी घ्यायचं, कारण ते तुपात भाजल्यामुळे ते पाणी ओतायचं आणि साखर टाकायची. हे बघा, उकळी आलेली आहे. आता शिजलेल्या केसर काड्या टाकायच्या. आता हे पण झालेलं आहे आपलं. उतरून ठेवूयात. आता दुसऱ्या पातेल्याला गरम करायला ठेवायचं. बघा, आता चला आपण आता वरणाची तयारी करूयात. तेल टाकायचं. मोहरी फुलली की जिरं पहिलं टाकलं, नंतर मोहरी टाकली. त्याच्यानंतर लसूण ठेचून टाकलेले आहे. आणि कढीपत्ता तुम्ही टाका. मी कढीपत्ता माझ्याकडे नव्हता म्हणून टाकला नाही. गॅस बारीक करायचा. आणि हे जे वरण आपण शिजवलं ना डाळ, ते टाकायची. आपलं वरण झालं आहे. हे बघा, आता वरण हलवून घेऊ. आता चिरलेली कोथिंबीर टाकायची. उकळी येऊ द्या चांगली. आणि त्यामध्ये हे खोबरं किसलेलं आहे ते टाकूयात. 1.5 चमचा खोबरं टाकायचं आणि चांगली उकळी येऊन द्यायची त्याला. बघा, अशा पद्धतीने हे वरण झालेलं आहे. वरण ठेवूयात. आता आपण पुऱ्यांसाठी कढई ठेवलेली आहे तापायला, त्याच्यामध्ये तेल टाकूयात. हे बघा, आता
आता तेल चांगलं तापून द्यायचं. आता हे जे आपण मगाशी ना पीठ मळून ठेवलं ना, ते आता जरा त्याच्यावर हात फिरवून घ्यायचा, मळून घ्यायचं जरा. हे बघा, छान आहे ना. चांगले टम्म फुगणारी पोळी तयार झालेली आहे. बघा कशी पुरी छान तयार झालेली आहे. आज वर्षाचा लास्ट दिवस, म्हटलं पूर्ण थाळी दाखवूयात. हे बघा, हे अशाच पद्धतीने सगळे आपण करून घेऊयात. हे एका हातात कॅमेरा आहे ना, त्याच्यामुळं एका हाताने सोडताना थोडं प्रॉब्लेम येतो. चांगली कडा दाबून घ्यायच्या त्याच्या, म्हणजे चांगली फुगते. अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या करून घेऊयात. चांगला टम्म फुगतात या. आता आपण कुरडई टाकूयात. पटकन तेल तापलेलं असल्यामुळे पटकन फुलते. आता काढून घेऊयात. उडदाचा पापड टाकूयात. हे बघा, उडदाचा पापड पण झालेला आहे. आता गॅस बंद करूयात आपण आणि आपण आता थाळी तयार करूयात. मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.